भावलेली माणसं या अनुषंगाने मला वेगवेगळ्या क्षेत्रातली मनापासून छान वाटलेल्या माणसांविषयी, प्रेम वाटलेल्या माणसांविषयी मी काही बोलावं असं घनश्यामने मला सुचवलं होतं. आता मला एक 2-3च जण सुचत आहेत, तेवढ्याबद्दल बोलतो. पहिलं म्हणजे माझी बायको शैला, म्हणजे माझं लव्ह मॅरेज. दुर्दैवानं ती खूप 20 वर्षापूर्वीच गेली अचानक. ती MA फिलॉसॉफी होती, पहिल्या लेडीज क्रिकेट टीम मध्ये वनडाऊनला खेळायची आणि विविध क्षेत्राचं भान उत्तम होतं आणि माझ्या सर्व गोष्टींबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया ती मला कायम नोंदवत असायची. त्यामुळे मला तिच्याविषयी विलक्षण जीव होता. आणि मुख्य म्हणजे काय, ती बोलता बोलता मला सुचवायची की जरा ही काही पुस्तकं वाचून ठेव, या विषयातल्या माणसांना जाऊन भेट, म्हणजे त्यातनं तुझी या विषयाची गती आणखीन वाढेल, असं सुचवणारी, त्या विषयांचा स्वतःचा अभ्यास असणारी अशी ती होती. पहिल्या लेडीज क्रिकेट टीम मध्ये देशाच्या ती वनडाऊनला खेळायची. पण कधी चुकूनही कोणी नवोदित क्रिकेटपटू भेटला तर त्याला क्रिकेटमध्ये तू कसं खेळलं पाहिजेस असा म्हणून शिकवायलाही जात नव्हती. हा तिचा गुण मला सर्वाधिक जास्त असा आवडत होता. माझ्या घरात ती आली, माझी जॉईंट फॅमिली, आणि ह्या एकत्र कुटुंबामध्ये जवळजवळ 10-12 माणसं. ती एवढी उत्तम शिकलेली, आपल्या कामामध्ये, अभ्यासामध्ये आणि नोकरीमध्ये अडकलेली, पण एवढं सगळं असून सुद्धा घरातल्या एकत्र कुटुंबात सर्व माणसांना आवडेल अशा बारीक सारीक गोष्टींची उत्तम आठवण ठेवून त्यांना त्या वेळेला त्या गोष्टी ती फरमाईश करत ती त्यांच्याशी वागायची, बोलायची. हाही तिचा गुण मला खूप आवडतो. अजून एक व्यक्ती म्हणजे राजकारणातली आहे, पण राजकारणातली असूनही खरंच निखळ व्यक्ती म्हणजे उल्हासदादा पवार. उल्हासदादा पवारांना तुम्ही कधीही कोणाबद्दल टीका करताना, शेरेबाजी करताना कधीही पाहिलं नसेल. हसतमुख, छान गप्पा मारणार, कोण कोण कसे कसे छान बोलत असत राजकारणामध्ये आणि कोणाकोणाकडनं त्यांना काय काय शिकता आलं याचं सविस्तर वर्णन ते करत. त्यांच्यामुळेच मला राजकीय लोकांकडे बघण्याचा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन माझा निर्माण झाला. त्याला कारणीभूत हे उल्हास पवार आहेत नक्कीच. आणि ते मला अनेकांकडे घेऊन गेले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडे तेच मला घेऊन गेले होते. आणि त्यांच्याशी कडे जाण्यापूर्वी यशवंतराव चव्हाणांचं साहित्यप्रेम, त्यांचं वक्तृत्वाविषयीची ओढ, अशाबद्दलच्या काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या की ज्याच्यातनं आमचं बोलणं अधिक खुलत गेलं. अजून एक व्यक्ती सांगायची, तिसरी, म्हणजे अजून आमची मालिका पुढे खूप चालू राहील, पण थोडक्यात मी आता एकेका व्यक्तीबद्दल बोलते म्हणून सांगतो. अजून एक व्यक्ती अशी सांगायची म्हणजे आशा भोसले. मी अनेक गायक गायिकांशी गप्पा मारलेल्या आहेत, पण आशा भोसले ह्या माझ्या सर्वात आवडत्या होत्या. आणि आशा भोसले या माझ्याशी अक्षरशः घरातल्या माणसासारखं, मी धाकटा भाऊ असल्यासारखं त्या माझ्याशी वागायच्या, बोलायच्या. म्हणजे अजूनही बोलतात, वागतात. बोलायच्या काय म्हणतो मी, वागतात, बोलतात. आणि कायम प्रसन्न. त्यांच्याकडेही खूप वाईट घटना घडून सुद्धा, वाईट म्हणजे त्यांच्या मुलीने आत्महत्या केलेली, 2 मुलांमधला गाणं येणारा मुलगा लवकर गेलेला, एवढं असूनही तुम्ही त्यांना कधी दुर्मुखलेलं पाहिलंय? कधीही नाही. कायम हसतमुख. हे त्यांच्याकडनं घेण्यासारखा प्रत्येकाने गुण आहे. हसतमुख राहा आणि भोवताली येणाऱ्यांना तुमच्या बरोबर राहायची एक शक्यता आणि ओढ निर्माण करा. हे ते आपल्या वागण्यातनं दाखवून देत असत.